हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा गोड आठवणीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला आज आपण एकदम झणझणीत असा कोल्हापुरी मिसळ कशी बनवायची त्याची रेसिपी बघूया. आज मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगमध्ये एक गंमत सांगते बरं का. मिसळ म्हटलं ना आपल्या सगळ्यांना मस्त झणझणीत कोल्हापूरचं असं आठवण येतं बरं का. कोल्हापूरची मिसळची आठवण येते आहे की नाही मित्रांनो. तर चला मिसळ मसाल्यासाठी लागणारे सगळे खडे मसाले बघूयात. तर आधी 1 टीस्पून जिरा, 1 टीस्पून साई जिरा, अर्धी टीस्पून बडीशोप आणि 1 टेबलस्पून खसखस, अर्धी टीस्पून मेथी दाणे आणि 2 तेजपत्ता, 4 इलायची, 1 टेबलस्पून साबुत धने आणि 10 ते 12 साबुत मिरच्या, 1 वाटी सुकं खोबरं, 2 टेबलस्पून तीळ, 7 ते 8 लसणाची कळी आणि 1 इंच अद्रकचा तुकडा आणि 2 मीडियम आकारचे कांदे, मटकी आणि 2 टोमॅटो. तर चला सगळ्यात आधी आपण कढईत तेल टाकून त्यामध्ये कांदे टाकूयात आणि कांदे स्लो फ्लेमवर अगदी व्यवस्थित असं खरपूस भाजून घेऊयात. ह्या प्रकारे. तर चला त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. परत आता त्याच तेलामध्ये 2 तेजपत्ता आणि 4 इलायची, दालचिनीचा तुकडा आणि मेथीचे दाणे, 1 चमचा जिरा, साबुत धने, बडीशोप, आणि जिरे हे सगळं एकत्र करून स्लो फ्लेमवर अगदी बारीक गॅस ठेवून असं खरपूस भाजून घेऊयात. तर चला परत तेच तेल थोडंसं घालून त्यामध्ये पुन्हा लाल मिरची, साधी मिरची आणि बेडगी मिरची दोन्ही टाकून व्यवस्थित बारीक गॅस करून स्लो फ्लेमवर भाजून घ्याव्यात. त्यानंतर त्याच्यामध्ये आलं आणि अद्रकचा तुकडा टाकूयात, किसलेलं खोबरं आणि तीळ, खसखस हे सगळं घालून व्यवस्थित खरपूस भाजून घेऊयात. ह्या बघा अशा प्रकारे भाजून झाले ना मी एका प्लेटमध्ये काढून घेतले. त्याच कढईमध्ये 2 टोमॅटो परतून घेतलेली आहे. तर आपण भाजलेले मसाले सगळे थंड होईपर्यंत आपण आता मटकीला बॉईल करून घेऊयात. दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून थोडीशी हळद टाकून त्याला थोडा वेळ झाकण लावून ठेवा. पाणी थोडंसं गरम झालं की आपली भिजवलेली मटकी त्यामध्ये घाला. व्यवस्थित हाताने हलवून एकदा झाकण लावून ठेवून टाका. आपली मटकी बॉईल होईपर्यंत आपण मसाले बघूया. हे तिन्ही मसाले आपण एकत्र मिक्सरमधून बारीक करून घ्यावात. ही भाजून ठेवलेले टमाटे देखील त्यातच घालून अशी पेस्ट बनवून घेऊयात. त्यामध्ये थोडीशी पाणी टाकून अगदी व्यवस्थित सॉफ्ट अशी पेस्ट बनवून घेऊयात. अशी आपली मटकी व्यवस्थित शिजून झाली आहे. सगळी मटकी मी झारीच्या मदतीने काढून घेतलेली आहे. ती पाणी टाकू नका, पुन्हा आपल्या मिसळीसाठी कामाला येईल. कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये आपण वाटून ठेवलेलं मिश्रण म्हणजेच वाटण ते घालून अगदी गॅस स्लो करून भाजून घ्या व्यवस्थित अगदी हलक्या हाताने. त्यामध्ये 2 चमचा मीठ, 2 टेबलस्पून मीठ टाका बरं का मित्रांनो. आता आली आपली गोष्टची बारी. तर चला काय झालं मित्रांनो माहिती आहे का तुम्हाला. मी आणि सगळे मसाले सकाळी गेम खेळत होतो. गेम खेळताना
तर डाव माझ्यावर आली बरं का. आता सगळी मसाले शोधत एक एक मसाले शोधून मी सगळे एका ताटामध्ये मांडून ठेवलं. मात्र मला कोथिंबीरच सापडला नाही. सगळ्याकडे शोधले शेवटी मी थकून गेले. थोडा वेळ बसला, पुन्हा गेले. सगळी मसाले माझ्यावर हसायला लागले. तरी पण मी हार मानले नाही. परत माझ्या डोक्यात आलं पुन्हा एकदा आपण फ्रीजमध्ये बघूयात. तर मी हळूच गेले, फ्रीज उघडले. त्यात कोपऱ्यामध्ये एका पिशवीमध्ये असं लपून बसला होता हा कोथिंबीर. मला बघितलं अशी खुदू हसायला लागलं आणि मी हातात घेतल्याबरोबर डायरेक्ट उडून कोथिंबीर महाराज डायरेक्ट कढईमध्ये उडी मारली. माझ्या आणि मसाल्याची गंमत तुम्हाला कसं वाटली सांगा बरं का मित्रांनो. तर चला आपण आता बॉईल केलेली मटकी त्यातलं थोडीशी प्रमाण म्हणजे 1/4 प्रमाण मी त्या मसाल्यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घेतला. पुन्हा एकदा झाकण लावून व्यवस्थित परतून घ्या. त्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण शिजवून ठेवलेले पाणी होतं मटकीचं ते टाका. व्यवस्थित टाकून त्याला हळूहळू हलवा. थोडा वेळ झाकून पुन्हा थोड्या वेळाने राहिलेली पण पाणी घालून टाका त्याच्यामध्ये. झाकण लावून थोडा वेळ बॉईल करण्यासाठी ठेवा. तयार झाली आहे आपली मटकीची रस्सा म्हणजेच मिसळ मसाला. अशी तरी दिसते व्यवस्थित. सगळी अशी तरी साईडने निघालेली आहे व्यवस्थित. बघा अशी कड्याने आपलं तेल व्यवस्थित सुटलं आहे. म्हणजेच व्यवस्थित आपली मटकी शिजलेली आहे. तर चला मित्रांनो, आपले मिसळ तयार झालेलं आहे. अख्ख्या घरात असं मंद सुगंध दुर्वळत होता बरं का. तर चला आपण आता मिसळ मसाल्याचं सुगंध इतकं पसरलं आहे की सगळ्यांनी खाण्यासाठी आतुरतेने वाट बघतात टेबलवर. तर चला आपण एक ताट मांडून दाखवूया तुम्हाला. तर मी तुम्हाला असं मस्तपैकी छान एक ताट मांडून दाखवते. तर बघा असं पण ताट मांडून ठेवलेलं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.